नमस्कार मैत्रिणींनो, अनुस क्रिएशनमध्ये पुन्हा सर्वांचे स्वागत आहे। तर सर्वांची दिवाळीची तयारी ही चालूच असेल। तर दिवाळीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्यांची आरास, आणि त्या दिव्यांच्या आराससाठी आपल्याला लागतात भरपूर साऱ्या पंत्या। तर मार्केटमध्ये आपण जर डेकोरेटेड पंत्या घ्यायला गेलो तर त्याची किंमत ही 15, 20, 25 अशी वेगवेगळी असते। पण एवढे पैसे मार्केटमध्ये न देता सरळ 5 रुपयाची साधी पंती आणून घरातल्या साहित्यामध्ये थोडेसे मणी वगैरे हे तुम्हाला मार्केटमध्ये 10-10 रुपयालाही भेटून जातात। तर तेवढ्या 10-20 रुपयाच्या मण्यांमध्ये तुम्ही 1 ते 2 डझन पंत्या हे सजावट करू शकता। म्हणजे एक पंती ही तुम्हाला जास्तीत जास्त 6 ते 7 रुपयाला पडते, आणि त्यातच जर तुम्ही त्या पंत्या होलसेल रेटने आणल्या तर तुम्हाला एक पंती ही 3 रुपयाला बसते। म्हणजे टोटल आपल्याला डेकोरेशन करून ती पंती ही फक्त 5 रुपयाला पडेल। मग आहे ना चांगली गोष्ट। 20 रुपये घालवण्यापेक्षा 5 रुपयातच आपण सुंदर अशा डेकोरेटिव्ह पंत्या बनवू। तर सर्वात प्रथम आपण बाजारातून पंत्या घेऊन यायच्या आहेत, आणि डेकोरेशन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडेसे मणी वेगवेगळ्या प्रकारचे। तुम्ही गोल्डन आणू शकता, सिल्वर आणू शकता, किंवा माळा आणू शकता, किंवा जरी तुम्हाला तसे डेकोरेट करायचे नसले तरी फक्त तुम्ही कलरच्याही पंत्या वेगवेगळे त्याला कलर देऊन, गोल्डन कलर वगैरे देऊन करू शकता। आणि कलरचे बॉक्स तर काय आपल्या मुलांचे की नाही घरामध्ये शिल्लक असतातच, आणि तुमच्याकडे जे की नाही असे रद्दी गळ्यातले वगैरे असतील, ज्या माळा वगैरे असतील, तर त्याचे सुद्धा तुम्ही मणी काढून वगैरे लावू शकता। त्यामुळे तुम्हाला असं विकत जास्त आणायची काही गरज नाही। तर सुरुवातीला आपण काय करू, त्या पंत्या घेऊ। कधी कधी काय होतं की कलर हे पंत्यामध्ये सोक केले जातात आणि मग ते उठून दिसत नाही। मग त्याच्यासाठी शक्यतो तुम्ही ॲक्रेलिकचे कलर वापरा। आणि जर तुमच्याकडे साधे वॉटर कलर असतील तर सुरुवातीला पंत्या आल्यानंतर त्या पाण्यामध्ये थोडेसे भिजवत ठेवा, आणि मग त्याला नंतर परत वाळल्यानंतर सर्वात प्रथम पंत्यांना आपण व्हाईट कलर देऊन घेणार आहोत। म्हणजे त्याला चांगला एक बेस बसून जाईल, आणि त्याच्यावरती जो आपण कलरफुल कलर देऊ तो चांगला उठावदार दिसेल। तर आता आपण पूर्ण व्हाईट कलरचा बेस दिल्यानंतर त्या पंतीला हार्डली एक 5 मिनिटं सुकवायला ठेवू, आणि सुकल्यानंतर आता आपल्याला आतमध्ये जो वेगवेगळा कलर द्यायचा आहे ते घेऊन कलरिंग स्टार्ट करू। मग इथे तुम्ही रेड कलर देऊ शकता, ग्रीन, येलो, ऑरेंज, कोणताही कलर तुम्ही तिथे यूज करू शकता जो तुम्हाला जास्त उठावदार आणि अट्रॅक्टिव्ह वाटेल। आता इथे मी एका पंतीला रेड कलर दिला आहे आतून, आणि दुसऱ्या पंतीला येलो कलर दिलेला आहे। आता पूर्णच पंती एकाच कलरची दिसू नये म्हणून मी जी बाहेरची बॉर्डर आहे मग त्याला वेगवेगळा कलर दिला आहे। तर एकाला ग्रीन आणि एकाला ब्ल्यू कलर, डार्क ब्ल्यू कलर दिलेला आहे। आता ते दिल्यानंतर आपल्याकडे ज्या माळा किंवा जे मोती वगैरे असतील किंवा खडे असतील तुमचे एखाद्या ह्याचे, तर ते चिटकवावे लागतील। तर ते चिटकवण्यासाठी हे बॉन्ड फिक्स म्हणून एक तुम्हाला लिक्विड भेटते, ते हार्डली 30 रुपयाला भेटते मंडईमध्ये, आणि ते एवढे जास्त आहे की तुम्हाला म्हणजे बाकीच्या ह्याला सुद्धा यूज होऊ शकतो। त्यामुळे तो काही वेस्टेज मनी नाही आहे। तर ते लावून मग त्याच्यानुसार पंतीच्या कडेला आपण अशी गोल्डन कलरच्या छोट्या गोल्डन कलरच्या मण्यांची ही माळ लावून घेणार आहोत। आता ती लावल्यानंतर कडेने जास्त फक्त ग्रीन कलर वाटू नये म्हणून आपण गोल्डन कलरने त्याला बॉर्डर देणार आहोत, कारण की इथे माळ लावणं पॉसिबल नाही। त्याला असे हाफ हाफ सर्कलमध्ये राऊंड डिझाईन आहे, मग तिथे आपण सरळ गोल्डन कलर देऊन टाकू। आता यानंतर इथे मी छोट्या छोट्या हाफ कट केलेल्या मोती होते माझ्याकडे व्हाईट कलरचे, मग ते एक एक करून तिथे मी लावून घेत आहे। माझी पंती ही आकाराने छोटी आहे। जर तुमची जास्त मोठी पंती असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून मोठ्या साईजचे मोती लावू शकता, किंवा अजून काही मोठे मोती किंवा मोठे खडे असं काहीही लावू शकता। आता ते व्हाईट मोत्यांचा राऊंड झाल्यानंतर मध्यभागी एक मी गोल्डन मोती लावला आहे, आणि त्याच्यानंतर गोल्डन कलर असे थोडे थोडे डॉट देऊन एक फ्लॉवरवाला शेप करून घेतला आहे। आणि त्यानंतर त्याला एक फायनल ग्लॉसी लुक देण्यासाठी माझ्याकडे गोल्डन कलरचे असे स्पार्कल होते, तर ते मग थोडेसे मी तिथे टाकून दिलेले आहेत। तर अशा प्रकारे आपली साध्या सोप्या फक्त 10 मिनिटांमध्ये एवढी सुंदर अशी पंत्या दोन्ही तयार झालेल्या आहेत। तर मार्केटमध्ये तुम्ही अशा पंत्या घ्यायला गेला तर त्या 200 ते 250 रुपये डझन भेटतात, ज्या की तुम्ही घरातल्या साहित्यामध्येच त्या 50 ते 60 रुपयामध्ये बनवू शकता। तर आहे ना मस्त आयडिया। तर तुम्ही अशा सुंदर पंत्या बनवून बघा। तर अशा प्रकारे आपल्या ह्या पंत्या बनवून झालेल्या आहेत। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।